प्रेक्षकांना तुम्ही सस्पेन्स ठेवायला लावला आणि जी कॉमेडी होती ती अत्यंत लक्षवेधी भूमिका जी बजावली त्याबद्दल काय सांगा? सर्वप्रथम मी आटपाडीच्या सर्व रसिक प्रेक्षकांचं आभार मानतो की आटपाडीचे रसिक प्रेक्षक रुबाबवरती एवढं भरभरून प्रेम करतायत. पण हा रुबाबचा प्रवास घडला तो आटपाडी तालुक्यातच घडला. शेखर बापू रणखांबे सरांच्या लेखनातून आणि दिग्दर्शनातून हा रुबाब साकारलाय. हा प्रवासात शेखर बापू रणखांबे सरांचा खूप मोठा वाटा आहे. परंतु ज्यावेळी आम्ही शूटिंगसाठी आटपाडी तालुक्यात शूटिंगला आलो त्यावेळी आटपाडी तालुक्याच्या वासियांनी खूप सहकार्य केलं आणि हा सहकार्यातून हा प्रवास इथपर्यंतचा पूर्ण झाला. माझं रव्या नावाचं पात्र होतं सिनेमामध्ये, ते मैत्रीचं पात्र होतं आणि प्रत्येकाच्या प्रवासात प्रत्येकाच्या आयुष्यात मित्र असतोच आणि मित्राशिवाय आपला प्रवास पूर्ण होऊ शकत नाही. आणि प्रेम म्हणलं की मैत्री आली. पण हा मैत्रीचा प्रवास आणि मित्र प्रेक्षकांना खूप आवडतोय. त्याबद्दल मी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. सध्या आपण सिद्धनाथ चित्रमंदिराच्या बाहेर बघितलं तर तुमच्या भोवती जो गराडा होता प्रेक्षकांचा तो गराडा बघायला मिळाला. नक्की असं प्रेक्षकांच्या मनावरती तुम्ही काय असं अधिराज्य गाजवलं की ते तुमच्यावरती प्रेम करतात? आता काही भावना शब्दात व्यक्त करता येत नाही. खूप प्रेम लाभतंय प्रेक्षकांचं. पण मला वाटतं की शेखर बापू रणखांबे सरांनी लिहिलेले संवाद हे आणि या प्रवासात त्यांनी आमच्याकडून करून घेतलेला अभिनय म्हणजे अभिनय आहेच पण संवाद जी महत्वाची जी गोष्ट आहे सिनेमामध्ये ते संवादच खूप इंटरेस्टिंग माझ्या वाट्याला आले. त्याबद्दल त्यांचं खूप खूप धन्यवाद आहे शेखर सरांचा. आणि त्या संवादामुळे आणि अभिनयामुळे प्रेक्षकांचं मनोरंजन होतंय आणि प्रेक्षकांना रव्या आवडतोय. त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही सुरतचा खऱ्या अर्थाने मित्र ठरला, परंतु आमचाही तुम्ही मित्र आहे. आमच्यासारख्या मित्रांना तुम्ही काय सल्ला द्या? मित्रांना इतका सल्ला देईन की प्रत्येकाच्या आयुष्यात मित्र पाहिजे. कारण मित्र असतील तरच प्रवास आपला सुखकर होतो, सोपा होतो. मित्र कसेही असले तरी मित्र असावेत. कारण मित्र असल्यावर आत्महत्या होत नाहीत. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. चित्रपटामध्ये गाणं आवडते का जे होतं त्या अनुषंगाने तुम्ही काय सांगाल? तुम्हाला गाणं आवडते का? मला खूप गाणी आवडतात. कारण गाणी लहानपणापासून एक डायलॉग आहे सिनेमामध्ये की जन्मापासून मरेपर्यंत आपल्याकडे गाणी आहेत. म्हणजे बारशाला पण गाणी आहेत, 15 ऑगस्टला पण गाणी आहेत, ब्रेकअप नंतर पण गाणी आहेत, प्रेमात पडल्यावर पण गाणी आहेत. त्यामुळे गाणी महत्वाची आहेत आणि संगीत हा आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. संगीत जर सिनेमातून काढून टाकलं तर आयुष्य मला वाटते भकास होईल. त्यामुळे गाणी महत्वाची आहे.